हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स पाहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ज ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शनचा अभ्यास करायचा आहे. व्हॉट इज मीन बाय डेरिव्हेटिव्ज ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन? सपोज वी हॅव द क्वेश्चन y इज इक्वल टू रूट एक्स रेस टू साइन एक्स. आता रूट एक्स म्हटलं की याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्सची टर्म दिसते आणि रेस टू साइन एक्स म्हटलं तरीसुद्धा आपल्याला कोणाची टर्म दिसते? एक्सची टर्म दिसते. y इज इक्वल टू सपोज देर इज अ टॅन एक्स रेस टू रूट ऑफ साइन एक्स. आता ह्या टॅन एक्सच्या डोक्यावरती कोण आला आहे? रूट साइन एक्स आला आहे. मग टॅन एक्समध्ये सुद्धा एक्स आहे आणि ह्या रूट साइन एक्समध्ये सुद्धा एक्सची टर्म आहे. मग अशा टाईपचं जे फंक्शन असतं याला म्हटलं जातं एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्स, म्हणजेच फंक्शन रेस टू फंक्शन. मग ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फंक्शन रेस टू फंक्शन दिसतो ह्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपणाला लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा यूज करावा लागतो. पण तो लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा यूज करण्याच्या अगोदर आपणाला रूल्स ऑफ लॉगॅरिथम माहीत असणं गरजेचं आहे. मग रूल्स ऑफ लॉगॅरिथम याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत, आत्तासुद्धा बोर्डवरती आहेत. पहिला रूल काय सांगतो? लॉग यम इंटू यन. ह्या लॉगच्या ब्रॅकेटमध्ये यम आणि यन म्हणजेच दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. देन वी कॅन राईट लॉग यम प्लस लॉग यन. सेकंड रूल लॉग इन ब्रॅकेट यम अपॉन यन दॅट इज इक्वल टू लॉग यम मायनस लॉग यन. म्हणजेच दोघांचा जर आपणाला डिव्हिजन दिसली तर त्यांचे लॉगची सबस्ट्रॅक्शन होते. लॉग यम रेस टू यन. आता तिसरा रूल आणि चौथा रूल व्यवस्थित बघा. लॉग एम रेस टू यन, लॉग एम रेस टू यन एकच रूल असल्यासारखा वाटतो, पण नाही, हे दोन वेगवेगळे रूल आहेत. लॉग एम रेस टू यन पहिल्याला ब्रॅकेट नाही आहे, दुसऱ्याला ब्रॅकेट आहे. मग हा जो यन इंडेक्स आहे तिसऱ्या रूलमध्ये तो फक्त यमचा आहे आणि या ठिकाणी चौथ्या रूलमध्ये जो इंडेक्स आहे तो पूर्ण ब्रॅकेटचा इंडेक्स आहे. आणि जेव्हा पूर्ण ब्रॅकेटचा इंडेक्स असतो इट इज नॉट इक्वल टू यन लॉग यम. मग थर्ड वन रूल लॉग यम रेस टू यन इज इक्वल टू यन लॉग यम. लॉग यम रेस टू यन बट देर इज अ ब्रॅकेट अँड नॉट इक्वल टू यन लॉग यम. लॉग वनची व्हॅल्यू काय असते? 0. लॉग ईची व्हॅल्यू किती असते? 1. लॉग ए टू द बेस बी काय वाचायचं याला? लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए टू द बेस बी इट इज ऑल्सो इक्वल टू 1 अपॉन लॉग बी टू द बेस ए. मग हे सगळे रूल्स तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या, व्यवस्थित अभ्यास करा. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, y इज इक्वल टू रूट एक्स रेस टू साइन एक्स. मग क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चन असतो डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. देताना काय दिलं असतं? रूट एक्स रेस टू साइन एक्स. दिलेलं फंक्शन आपण कशाने रिप्रेझेंट करतो? वायने रिप्रेझेंट करतो. y इज इक्वल टू रूट एक्स रेस टू साइन एक्स. आत्ता सांगितलं रूट एक्स हे एक फंक्शन आहे, साइन एक्स हे एक फंक्शन आहे. फंक्शनचे 5 टाईप तुम्हाला माहीत आहेत. रूट एक्स हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, साइन एक्स हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आणि मग ज्या प्रॉब्लेममध्ये आपणाला फंक्शन रेस टू फंक्शन असं दिसेल त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपणाला लॉगॅरिथमचा यूज करायचा आहे. आणि एक्झॅक्टली कसा यूज करायचा? टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. या बाजूचा लॉगॅरिथम घेतला लॉग वाय, इकडं लॉग घेतला लॉग रूट एक्स रेस टू साइन एक्स दॅट इज इक्वल टू. मग आता या ठिकाणी लॉग रूट एक्स म्हणजेच लॉग एम रेस टू समथिंग. मग आपण याला कोणत्या फॉर्म्युल्यात बसवणार? लॉगॅरिथमच्या लॉग एम रेस टू यन. काय शिकवतो? यन लॉग यम. मग आत्ता काय आहे ना तुमच्याकडं? साइन एक्स इंटू लॉग रूट एक्स. नीट ऑब्झर्व करा. साइन एक्स आणि लॉग रूट एक्स किती फंक्शन आली? 2 फंक्शन मिळाली आपल्याला. मग मगाशी रूट एक्स रेस टू साइन एक्स होता तेव्हा त्याला तुम्ही कोणत्याही फॉर्म्युल्यात बसवू शकत नव्हता. पण आत्ता दिसतं आहे साइन एक्स आणि लॉग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं आहे.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वाय, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. तसंच लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y. पण जेव्हा लॉग एक्स होता तेव्हा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x घेतला. पण लॉग ऑफ, समजा तुमच्याकडं टॅन एक्स होता, एक्सच्या ऐवजी काय होता टॅन एक्स, तेव्हा तुम्ही याला कशात बसवलं, लॉग एफ ऑफ एक्समध्ये बसवला. मग लॉग एफ ऑफ एक्समध्ये बसवल्यानंतर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/tan आणि परत डेरिव्हेटिव्ह तुम्ही कोणाचा घेतला, टॅन एक्सचा. dy/dx ऑफ टॅन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, sec² x. सेम केस, एक्स सोडून काय दिसतोय सध्या, लॉग वाय दिसतोय. मग 1/ किती मिळाला, वाय. आणि पुन्हा आपणाला dy/dx घ्यायचा आहे, कोणाचा, वायचा. मग वायचा डेरिव्हेटिव्ह काय, dy/dx, dy/dx. किंवा या टाईपच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये लक्षात ठेवायचं, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह म्हटलं की 1/y इंटू dy/dx. इथं काय कोणता फॉर्म्युला बसतो आपणाला, u इंटू व्ही. काय शिकवतो u इंटू व्ही, फर्स्ट ॲज इट इज dy/dx ऑफ log root x plus log root x as it is dy/dx of sin x, sin x as it is log root x. log x आहे का हा, नाही, log root x आहे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्ममध्ये बसला, log f ऑफ एक्सच्या. काय शिकवतो आपणाला लॉग एफ ऑफ एक्स, 1/f ऑफ एक्स म्हणजेच कोण, रूट एक्स. पुन्हा dy/dx कोणाचा, रूट एक्सचा, प्लस लॉग रूट एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे आपणाला, साइन एक्सचा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स. डेरिव्हेटिव्हची प्रोसिजर संपली का, नाही. साइन एक्स इंटू 1/रूट एक्स dy/dx ऑफ रूट एक्स. रूट एक्सचा स्टँडर्ड रिझल्ट काय आहे, 1/2 रूट एक्स प्लस लॉग रूट एक्स इंटू कॉस एक्स दॅट इज इक्वल टू, न्यूमरेटरला काय आला, साइन एक्स, रूट एक्स इंटू रूट एक्स, एक्स दिस 2 प्लस लॉग रूट एक्स इंटू कॉस एक्स. मग आता बरेच लोक इथपर्यंत येतात, 1/y dy/dx इज इक्वल टू दिलेलं फंक्शन y होतं. म्हणजेच आपणाला फक्त व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, dy/dxची व्हॅल्यू काढायची आहे. मग dy/dx इज इक्वल टू, हा y या बाजूला आणल्यानंतर न्यूमरेटरला आला. जे काही तुमचं सिम्प्लिफिकेशन आहे ते ब्रॅकेटमध्ये आहे असं ठेवलं आणि लास्टच्या स्टेपला आपणाला वायची ओरिजिनल व्हॅल्यू जी काय आहे ती टाकायची आहे, रूट एक्स रेस टू साइन एक्स आणि ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज. नंबर सेकंड, डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स रेस टू ई रेस टू एक्स. दिलेलं फंक्शन काय आहे बघा, y इज इक्वल टू एक्स रेस टू ई रेस टू एक्स. बेस किती आहे, एक्स, आणि ह्या एक्सच्या डोक्यावरती कोण आहे, ई रेस टू एक्स. मग आपल्या ओळखीचे कोण कोण आहेत, एक्स आहे, ई रेस टू एक्स आहे. हा झाला एक एफ ऑफ एक्स आणि त्याच्या डोक्यावरती हा दुसरा एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्स म्हटलं की टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. काय आलं इकडं, लॉग वाय. या बाजूला काय मिळाला, लॉग एक्स रेस टू ई रेस टू एक्स. पुन्हा तोच रूल, लॉग एम रेस टू एन. काय शिकवतो तुम्हाला, एन लॉग एम. मग आत्ता एन किती, ई रेस टू एक्स, खाली आला लॉग एक्स. किती फंक्शन्स मिळाली, 2 फंक्शन्स. मग पाठीमागचंच आपल्याला काम करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय शिकवला,
1/y. पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. या ठिकाणी कोणता रूल यूज करायचा आहे? u into v. First as it is e raised to x. Derivative of log x is 1/x. Log x as it is. Derivative of e raised to x is e raised to x. You can take common e raised to x. 1/x plus log x. आता हा y पलीकडे शिफ्ट करायचा आहे. dy/dx is equal to y into e raised to x in bracket 1/x plus log x. That is, the value of y is x e raised to x into e raised to x in bracket 1/x plus log x. Number 3, y is equal to x raised to x raised to x. Problem नीट ऑब्झर्व करा. y is equal to x raised to x raised to x. Taking log on both sides, काय मिळालं तुम्हाला? log x raised to x and again raised to x. पुन्हा तोच रूल log m raised to n is equal to n log m. मग n किती झाला? x raised to x raised to x into log x. आता ऑब्झर्व करा, x raised to x into log x. पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये e raised to x होता. e raised to x ला स्टँडर्ड रिझल्ट तुमच्याकडे होता. पण आत्ता x raised to x. पुन्हा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ठरवलं, u into v वापरायचं ठरवलं, फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा घेणार आहे आपण? एक्स रेस टू एक्सचा. मग एक्स रेस टू एक्सचा स्टँडर्ड रिझल्ट आहे का आपल्याकडं? नाही. म्हणजेच अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग या बाजूला काय आलं? लॉग ऑफ लॉग वाय. लॉग घेतला परत, इकडं लॉग ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. आता ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय दिसतं? ह्या दोन टर्मचा प्रॉडक्ट दिसतो आहे. म्हणजेच लॉगॅरिथमचा कोणता रूल यूज करावा लागतो आपणाला? लॉग एम एन. काय शिकवतो लॉग एम एन? लॉग एम प्लस लॉग एन. एम कोण झाला इथं? लॉग एक्स रेस टू एक्स प्लस लॉग ऑफ एन किती? लॉग एक्स. पुन्हा एकदा लॉग एक्स त्याच्या डोक्यावर किती आहे? एक्स. म्हणजेच हा एक्स त्याचा कोइफिशियंट होणार. एक्स लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. आणि मग तुम्ही त्याचं काय घेणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेत असताना सुरुवातीला काय दिसतोय आपणाला? लॉग समथिंग म्हणजेच लॉग एफ ऑफ एक्स. काय शिकवतो लॉग एफ ऑफ एक्स? 1/f ऑफ एक्स. कोण झाला एफ ऑफ एक्स? लॉग वाय. dy/dx ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. ब्रॅकेटमध्ये कोण आहे? लॉग वाय. लास्ट टू प्रॉब्लेममध्ये पाहिलं, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. इथं u into v. फर्स्ट ॲज इट इज. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x डायरेक्ट यूज केला मी. लॉग एक्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस पुढची टर्म सेपरेट आहे लॉग ऑफ लॉग एक्स. लॉग ऑफ लॉग एक्स कशात बसतो? लॉग एफ ऑफ एक्समध्ये 1/log x. म्हणजेच आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे? लॉग एक्सचा. आणि लॉग एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह किती आला? 1/x. दिस एक्स कॅन्सल. बाकी पुढं काय सिम्प्लिफाय होत नाही. वी हॅव टू फाइंड आउट dy/dx. मग इकडनं पलीकडं काय काय टाकायचं आहे? वायला पलीकडं टाकला, लॉग वायला टाकला. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा? फर्स्ट टर्म 1, सेकंड लॉग एक्स अँड थर्ड 1/x लॉग एक्स. जसं लास्ट टू प्रॉब्लेममध्ये ह्या वायची व्हॅल्यू टाकली तशीच आत्तासुद्धा टाकावी लागेल. आणि लॉग वायच्या व्हॅल्यूचं काय करायचं? तर बघा या ठिकाणी ऑब्झर्व करा. लॉग वायची व्हॅल्यू इथं आहे तुमच्याकडं एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. ही व्हॅल्यू तुम्हाला यूज करावी लागेल. नंबर 4, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 4 रेस टू एक्स. आता एक्स ओळखीचा आहे, 4 रेस टू एक्स ओळखीचा आहे. म्हणजेच एक्स हा झाला एक एफ ऑफ एक्स आणि 4 रेस टू एक्स हा झाला दुसरा एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्स. फंक्शन रेस टू फंक्शन म्हटलं की कंपल्सरी काय करावं लागतं आपणाला? टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स.
लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू 4 रेस टू एक्स. इथं आलं की कोणत्या फॉर्म्युल्यात बसतं? लॉग एम रेस टू एन. मग एन किती झाला? 4 रेस टू एक्स. 4 रेस टू एक्स खाली घेतला लॉग एक्स. मग आता ऑब्झर्व करा, 4 रेस टू एक्स. मग एका प्रॉब्लेममध्ये कोण होता? ई रेस टू एक्स स्टँडर्ड रिझल्टमध्ये बसत होता. पण दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये कोण होता? एक्स रेस टू एक्स. मग एक्स रेस टू एक्स स्टँडर्ड रिझल्टमध्ये बसत नव्हता. मग आता कोण आहे? 4 रेस टू एक्स. मग 4 रेस टू एक्स आपल्या डेरिव्हेटिव्हच्या कोणत्या फॉर्मॅट बसतो का पुन्हा लॉगॅरिथम घ्यावा लागेल हे विचार करा. मग 4 रेस टू एक्स हा कशात बसतो? ए रेस टू एक्समध्ये. म्हणजेच आहे ह्या ठिकाणी तुम्हाला डिफरन्सिएशन घ्यायला काय अडचण नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y. वायचा परत डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. यू इन टू व्ही फर्स्ट ॲज इट इज 4 रेस टू एक्स. लिहिताना आपण काय लिहितो? डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. मग घेऊन टाका डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. लॉग एक्स ॲज इट इज अँड डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा? 4 रेस टू एक्सचा. मग 4 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 4 रेस टू एक्स लॉग 4. फार तर काय झालं? 4 रेस टू एक्स कॉमन आला. ब्रॅकेटमध्ये 1/x प्लस लॉग एक्स इंटू लॉग 4. नेहमीप्रमाणे हा वाय आपण पलीकडे टाकला. वाय इन ब्रॅकेट वाय 4 रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1/x प्लस लॉग एक्स इंटू लॉग 4. वायची व्हॅल्यू पुटअप करा. 4 प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेत. पुढं नंबर 5 एक्स रेस टू कॉस एक्स. 1 साइन एक्स रेस टू टॅन एक्स रेस टू कॉट एक्स, लॉग एक्स रेस टू लॉग एक्स रेस टू 1/x आणि एक्स रेस टू टॅन इनव्हर्स एक्स. हे प्रॉब्लेम नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम आला तर शंका विचारा. आता ह्याच लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा यूज आपणाला आणखी कोणत्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये होतो? सपोज y इज इक्वल टू साइन क्यूब एक्स इंटू टॅन रेस टू 4x अपॉन एक्स रेस टू 5. एक सिंपल केस घेतलेली आहे. साइन क्यूब एक्स टॅन रेस टू 4x आणि अपॉन एक्स रेस टू 5. मग यू अपॉन व्ही वापरायचा का यू इंटू व्ही वापरायचा? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो, साइन स्क्वेअरचा असतो, साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह नाही. टॅन एक्सचा आहे, टॅन स्क्वेअरचा सुद्धा आपल्याकडं नाही. मग आपण कन्फ्युजनमध्ये जातो. मग त्याऐवजी आपणाला सिंपल केस टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लॉग वाय इज इक्वल टू लॉगॅरिथम ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज साइन क्यूब एक्स टॅन रेस टू 4x अपॉन एक्स रेस टू 5. मग आता तुम्ही काय ऑब्झर्व केलं या ठिकाणी? अपॉनचं साईन ऑब्झर्व केलं. अपॉनचं साईन ऑब्झर्व झालं की तुम्हाला लॉगॅरिथमचा कोणता रूल आठवला पाहिजे? लॉग एम अपॉन एन. काय शिकवतो लॉग एम अपॉन एन? लॉग एम मायनस लॉग एन. मग यम किती झाला? हा टोटली यम झाला. लॉग इन ब्रॅकेट साइन क्यूब एक्स इंटू टॅन रेस टू 4x आणि मायनस एन म्हणजे कोण? एक्स रेस टू 5. पुन्हा ऑब्झर्व करा, ह्या ब्रॅकेटमध्ये परत 2 टर्म आलेत. म्हणजेच लॉगच्या ब्रॅकेटमध्ये यम आणि एन आहेत. मग लॉग एम एन काय शिकवतो आपणाला? लॉग व्हॉट इज यम? साइन क्यूब एक्स प्लस लॉग एन इज टॅन रेस टू 4x मायनस लॉग एक्स रेस टू 5. आणि मग या ठिकाणी लॉग एम रेस टू एन ॲप्लाय करा. एन किती मिळाला? 3 इंटू लॉग एक्स. या ठिकाणी 3 लॉग ऑफ साइन एक्स 4 लॉग ऑफ टॅन एक्स मायनस 5 लॉग एक्स. इथपर्यंत
आल्यानंतर आपण काय घेणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय 1/y इंटू डी बाय डी एक्स. 3 इज अ कॉन्स्टंट. लॉग ऑफ साइन एक्स कोणत्या फॉर्मात बसलं, लॉग एफ ऑफ एक्समध्ये. 1/f(x) म्हणजेच साइन एक्स. पुन्हा डी बाय डी एक्स कोणाचा घ्यायचा आहे, साइन एक्सचा. मग घ्यायचा हे माहीत आहे तर घेऊन टाका, तिथं लिहित बसू नका की डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. मग डायरेक्टली यूज केला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस 4 लॉग ऑफ टॅन एक्स 1/tan एक्स. आता तुम्हाला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे, टॅन एक्सचा. काय असतो, sec² एक्स मायनस 5 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. वाय पलीकडे शिफ्ट केला, dy बाय डी एक्स. वाय इन ब्रॅकेट 3 कॉस अपॉन साईन. काय शिकवते ट्रिग्नोमेट्री, कॉट एक्स प्लस 4. आता राहिला प्रश्न ह्या sec²/tan चा. मग sec² म्हणजे आपण काय म्हणतो, 1/cos². टॅन म्हणजे काय असतो, sin/cos. तोच डिनॉमिनेटरला आहे टॅन. sin/cosच्या ऐवजी मी इथं लिहिला कॉस अपॉन काय म्हणणार आपण, साईन मायनस 5/x. यातला एक कॉस यातला एक कॉस कॅन्सल झाला. मग वायची व्हॅल्यू आपण पुटअप करणार तर आहोतच, पण त्या अगोदर थोडंसं सिम्प्लिफिकेशन लक्षात घ्या. 3 cot x, इथं साइन एक्स आणि कॉस एक्स शिल्लक राहिला आहे, न्यूमरेटरला 4 आहे. हा न्यूमरेटरचा 4 ॲज इट इज. टेक्स्टबुकमध्ये जे सोल्युशन दिलेलं असतं ते कशा पद्धतीने असतं, 2 sin x इंटू कॉस एक्स. ॲडजस्टमेंट कशाची केली, 2 sin x इंटू कॉस एक्स. हा 2 वरती दिला. 2 sin x कॉस एक्स हा कशाचा फॉर्म्युला आहे, sin 2x म्हणजेच डिनॉमिनेटरला किती येणार, sin 2x. आणि तो sin 2x न्यूमरेटरला गेला की cosec 2x होणार. आणि मग त्या वायची व्हॅल्यू पुटअप करा. अगदीच तुम्ही सॉल्व करू शकता. cos x raised to x upon 1 + x².